माकोबाईच्या नावानं चांग भले, बिरोबाच्या नावानं चांग भले, भिवाई धुळबाच्या नावानं चांग भले. आज यूट्यूब चॅनल नवीन चालू करत आहे. आज ज्येष्ठाच्या महिन्यातला पहिला रविवार. माझ्या घरात माकोबाईचं दूध शिजत आहे. दूध शिजलं, आम्ही 11 सवासणी घातल्या, 4 गण घातलं, 7-7 पोळ्याचे शिगज असं सगळ्यांना पोटभर जेवण दिलं. गण एक बाबासाहेब डोंबाळे, बाबासाहेब पडळकर, सुभाष टेंगले, शहाजी टेंगले आणि प्रवीण पाटोळे यांना गण सांगितलं. आणि 10-11 सवासणी होत्या. जेवणाची पंगत चांगल्या पद्धतीने रंगली. सवासणी गण ही दूध शिजवून दुधाचे डेरे आत घरामध्ये नेले. त्यानंतर जेवणाचा सवासणीचा कार्यक्रम संपूर्ण पार पडला. माकोबाईची गाणी गायली, गीतं बायांची गीतं गायली. मन भरून आलं. पोळ्या करत असताना गावठी पद्धतीची आपली आमच्या भाचीने बटाटो भाजी केली. 2 किलो बटाटो आणून अशी भाजी बनवली. गावठी आमटी बनवून मस्तपैकी पोळ्याच्या जेवणाचा मस्त झाला, कार्यक्रम झाला. मुंबईतनं खास करून मी मायाक्काच्या दुधासाठी गावाला मुंबईवरून आलो. मायाक्का देवी ही नवसाला पावणारी देवी आहे. 100% नवसाला पावते. आणि प्रत्येक वर्षी आम्ही गाडी करून चिंचणी मायाक्काला जात असतो. माझे वडील पहिले किती दर वर्षी बैलगाडीने मायाक्का यात्रेला जात होते. त्यांना एक हवसच होती मोठी, बैलगाडीने चिंचणी यात्रेला जायची. मायाक्का देवीच्या नावानं चांग भलं, बिरदेवाच्या नावानं चांग भलं, हलाळ नदीचे चांग भले, कृष्णा कोयनाचे चांग भले. आज सोमवार, आज संध्याकाळी 4 नंतर देवाचं दूध फुटणार आहे. की देवाचं दूध कशा पद्धतीने असतं हे आम्ही तुम्हाला या चॅनलद्वारे दाखवू इच्छितो. की देवाचं दूध, मायाक्का देवीचं दूध कसं असतं हे सगळ्यांनी बघावं.